नमस्कार. विरंगुळा हास्य योगा मंडळ व बालाजी हास्य योगा मंडळातर्फे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे फक्त एकच दिवस साजरा करायचा का? आत्ताचं जे वातावरण बघताना हा गरमा का वाढलाय त्याचा कधी कोणी विचार केला का? कारण मनुष्य जातीने निसर्गावर हल्ला केलाय. झाडांची कापाकापी करा, झाडांना हे करून टाका, त्यांना खुंटवून टाका, त्यांची वाढ. काही करताय का मनुष्य जाती? नाही करत आहे. स्वतःचा प्रोग्रेस, विज्ञान पुढे चाललंय, हा वैज्ञानिक जमाना आहे, करतात सगळे, बरोबर आहे. विज्ञानाची प्रगती करा ना, कोण नाही म्हणतं. पण कितीही झाला ना तरी तुम्ही निसर्गावर मात नाही करू शकत. निसर्गाशी का टक्कर घ्यावी माणसाने, मी असं म्हणतो. आणि मग साजरा करायची, हा दिवस साजरा करा, तो दिवस साजरा करा. निसर्गाने ज्या आपल्याला आखून दिलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन का जगावे आपण? तुम्ही शोध करा. मंगळावर जा, चंद्रावर तर गेलेलेच आहेत. तुम्ही अजून हे करा, बिल्डिंग बांधा, प्रोग्रेस करा ना, कोण नाही म्हणतो. पण निसर्गाशी टक्कर घेऊन नका करू. जनावर जंगलातनं काय इकडे आली आहेत? मग हल्ला केल्यावरती या वाघोबाने इतके मारले, त्या सिंहाने इतके मारले, हातीने एवढा अटॅक केला, हे केलं, ते केलं, ते केलं. कशा करता हे सगळं? अहो, तुम्ही त्यांच्या घरात घुसलंय तर मग ते आपल्या घरात घुसणारच, मग हल्ले करणार, हल्ले वाढणार आहेत. अजून निसर्ग देवी कोपणारच आहे आपल्यावर. आता काय कामाच्या धारा लागतायत, हाश फुश करतायत आता. कारण जे एका हाताने करा आणि दुसऱ्या हाताने भरा. जेव्हा आपण खड्डा खोदतो ना दुसऱ्यासाठी, त्याच्यात आपणच पडतो. म्हणून म्हणते, निसर्गाशी खेळ खेळू नका. आज झाडं लावा आणि झाडांना जगवा. नुसतं बी पेरून चालत नाही, त्याला खत पाणी टाकावं लागतं. जे संस्काराचं आहे ना, संस्कार घडवायचे असतील तर त्याला खत पाणी टाकावंच लागतं. तसंच निसर्गाचं पण आहे, बरं का? म्हणून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जर बॅलन्स करायचा असेल तर जंगलतोड करू नका. बरं का? जंगलतोड अजिबात करू नका तुम्ही. निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे आपल्याला, ते तसंच ठेवा. म्हणून आता मला अचानक तुमचे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे वाचला, मी बोलायची इच्छा झाली म्हणून मी तुमच्याशी बोलतीये. पावसाळा येऊन राहिलाय. आपल्या नातवंडांना, आजी आजोबा सर्वच जण, फक्त नातवंडांना असं नाही, आई वडिलांनो, तरुण पिढीचे आई वडील आपल्या मुलांना झाडे लावायला शिकवा. आपण हे कुठे बाहेर जाण्याची गरजच नाहीये हो तुम्हाला. आपण जी फळं खातो की नाही, त्या फळांच्या बिया पेरा कुंड्यांमधनं, त्याची छोटी 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 रोपटी तयार करा आणि ती कुठेतरी जंगलात जा आणि लावून टाका. कुठे एखाद्या संस्थेत जा, गणपतीचं मंदिरं असतात, तिथे भरपूर जागा असते, तिथेच तुम्ही ते रोपण करा. आपल्याला जर काही करायचं असेल ना तर करू शकतो आपण. मग का थांबावे आपण? थांबूच नका. चला मग, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि एक बी तरी पेरा आज, बरं का? आणि निसर्गाशी त्याला सलाम ठोका, सलाम करा निसर्गाला त्रिवार. आणि त्याची जोपासना करा. डोंगर कापू नका. डोंगर जे आता खणून
मोठमोठाले हायवे बांधणं चालले, करा तुम्ही काय करायचं ते करा, पण निसर्गाशी टक्कर घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे सगळ्यांना, बरं का. निसर्गाशी आपण एकजुटीने वावरायला पाहिजे, निसर्गाशी एकजूट करायला पाहिजे. मग तेव्हा कुठेतरी आपल्याला पावसाचं पाणी मिळेल, मग उष्णता पण कमी होईल. नक्की ही उष्णता म्हणून वाढली, आपण निसर्गाशी खेळून राहिलो असल्यामुळे उष्णता वाढलेली आहे. तिला कारणीभूत आपणच आहोत. चला मग विरंगुळा हास्य योगा मंडळ व बालाजी हास्य योगा मंडळ आज तरी झाडांचं वृक्षारोपण करतोय. असे पण एरवी मी लावते झाडं, कारण माझं छंदच तो आहे. कुठे ना कुठे बी पेरत असते मी. तुम्हाला मी दाखवते, मी जे बिया पेरलेल्या आहेत ना त्याची झाडं. आंबा लावलाय, नंतर जांभळं लावलीत, सीताफळाचं झाड आहे. हे बघा, हा आंबा आहे, दिसला का, ही कोरफड आहे, हे सीताफळाचं झाड आहे, जांभळाचं झाड आहे, हा ब्रह्मकमळ आहे, नंतर आपलं ते गोकर्णाचं झाड आहे. हे बघा, अशी छोटे छोटी झाडं मी लावत असते, बरं का. आम्हाला जागा नाही, मग आम्हाला वेळ मिळत नाही. वेळेचं हे काढू नका, बहाणा करू नका, बरं का. मी इथं बांबू पण लावलाय, हे बघा, दिसला का, हा बांबू. हे छोटी छोटी आमच्या या विणबाईंनी हे झाडं लावलेली, हे बघा, अशी ही विणबाईंनी झाडं लावलेली आहेत आमच्या. त्यांना पण खूप आवड आहे. हे तुळस आहे, हा बांबू आहे, हा पिंपळ आहे, हा मनी प्लांट आहे, ही तुळस आहे. हे बघा, छोटी छोटी झाडं लावा. काय अगदी आपल्याला मोठी वृक्ष लावायलाच पाहिजे असं काही नाहीये, आपण करू शकतो, बरं का. एवढंच आव्हान आहे माझं. तो गुलमोहर बघितला का तिथे माझ्या गॅलरीतनं दिसतोय, हा बघा किती छान आहे, गुलमोहर दिसतोय. इथे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, समोर ना गोडाऊन आहे आमच्या इथे, गॅस गोडाऊन. नंतर जांभळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. हे बघा कसा निसर्ग फुललाय. तेवढ्यातल्या तेवढ्यात बदलापूरकर आहेत ना आम्ही. झाडं लावतो मी, अलिबागची ऍक्च्युली, तिथे पण मी झाडं लावते. आणि कुठेही गेले ना तरी माझं एक झाड तरी मी लावते म्हणजे लावतेच. तर मग आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे बरोबर आपण एक हास्य होऊन जाऊ द्या. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद. मग मैत्रिणींनो, मित्रांनो, आपण एकजुटीने झाडं लावूयात, झाडं जगवूयात, निसर्ग वाचवूयात. चला मग परत एकदा माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि असेच हसत राहा. हसता हसता झाडे लावा, हसत जगा आणि झाडे जगवा. धन्यवाद.